नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 8th मॅथ्स मधील 12th चॅप्टर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल स्टार्ट करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 12.1 ज्या अंतर्गत वन व्हेरिएबल मधील इक्वेशन्स कशा पद्धतीने सॉल्व्ह केली जातात याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, 6th स्टँडर्ड पासून आपण इक्वेशन कशा पद्धतीने सॉल्व्ह केली जातात ते अभ्यासतोय. ते पुन्हा एकदा रिकॉल करून घेऊया. इथे आपल्याला इक्वेशन काय दिलंय पहा. फिल इन द बॉक्सेस टू सॉल्व्ह द फॉलोइंग इक्वेशन्स. आपल्याला इथे छोटी छोटी 4 इक्वेशन्स दिलेले आहेत. फर्स्ट इक्वेशन असं आहे, x + 4 = 9. हे इक्वेशन सॉल्व्ह करतोय याचाच अर्थ या इक्वेशन मधलं x हे जे व्हेरिएबल आहे त्या x ची आपण व्हॅल्यू फाइंड आउट करत असतो. त्यासाठी x च्या सोबत असणारा हा जो +4 आहे तो इलिमिनेट करतो, म्हणजेच घालवतो, कॅन्सल करतो. त्यासाठी +4 ची जी अपोजिट नंबर असतो -4, म्हणून आपण काय करतो, इक्वेशनच्या दोन्ही साइड मधून 4 मायनस करतो, म्हणजे सबट्रॅक्ट करतो. असं केल्यामुळे +4 - 4 कॅन्सल होतो. साहजिकच आहे, 9 - 4 विच इज इक्वल टू 5, म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू 5 मिळते. ज्या पद्धतीने इथं +4 असताना आपण दोन्ही साइड मधून 4 सबट्रॅक्ट केला, सेम वे सेकंड इक्वेशन मध्ये x - 2 = 7, म्हणजे -2 जर आपल्याला इलिमिनेट करायचं असेल तर इक्वेशनच्या दोन्ही साइड मध्ये +2 घ्यायला पाहिजे, म्हणजेच 2 ऍड करायला हवा. पण 2 ऍड केल्यामुळे -2 + 2 कॅन्सल होईल. 7 + 2 9, म्हणजे x = 9 आपण असं म्हणू शकतो. सेम वे थर्ड एक्झाम्पल मध्ये जर हा 3 जो आहे तो x ला डिवाइड आहे, म्हणजे तो घालवण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूला 3 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. दॅट मीन्स वी हॅव टू मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 3. असं केल्यामुळे 3 कॅन्सल होईल, म्हणजे आम्हाला x जो मिळेल तो 4 3 आर 12. सेम वे लास्ट एक्झाम्पल मध्ये 4x = 24 सांगितलंय, म्हणजेच हा जो 4 आहे तो x ला मल्टिप्लाय आहे. म्हणजे दोन्ही बाजूंना जर आपण 4 ने डिवाइड केलं तरच तो 4 कॅन्सल होईल, म्हणजे या 4 ला 4 कॅन्सल होईल. म्हणजे x जो मिळणार आहे तो 4 6 आर 24, म्हणजे x ची व्हॅल्यू 6 मिळेल. आता आपल्याला यामध्येच थोडंसं एक्स्ट्रा टर्म्स असतील तर कशा पद्धतीने सॉल्व्ह केलं जातं ती उदाहरणं पाहायची आहेत. डायरेक्ट आपण क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन कसा आहे, सॉल्व्ह द फॉलोइंग इक्वेशन्स. आपल्याला इथं काही इक्वेशन्स दिलेले आहेत. सपोज मी इथं सेकंड एक्झाम्पल घेतलं, तर इक्वेशन जे दिलेलं आहे ते 2m + 7 विच इज इक्वल टू 9. आम्हाला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं, म्हणजेच m या लेटरची म्हणजेच व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. त्यासाठी आम्हाला 2 आणि 7 हे जे दोन नंबर आहेत ते इलिमिनेट करायला हवे. आपण ज्यावेळी एखादी पदावली सोडवत असतो, म्हणजे एखादं सिम्प्लिफिकेशन करत असतो, सपोज 2 + 3 × 4, अशा वेळी मल्टिप्लिकेशनला प्रेफरन्स देतो फर्स्ट, आणि ऍडिशन सबट्रॅक्शन आपण नंतर करतो. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन फर्स्ट करतो. मात्र आपण इलिमिनेट करत असताना त्याचे अपोजिट करतो, म्हणजे गुणाकार भागाकार नंतर कॅन्सल करायचा, पहिला ऍडिशन सबट्रॅक्शन जी आहे ती कॅन्सल करायची. म्हणजे सुरुवातीला +7 जो आहे तो राईट साईडला पाठवायचा, 2 नाही शिफ्ट करायचा. म्हणजेच 2m आहे असा राहील, हा 9 राईट साईडला तसाच असेल, हा +7 आहे तो राईट साईडला आला -7 होईल. दॅट इज मीन्स वी से दॅट 2m विच इज इक्वल टू 9 - 7 मीन्स 2. आता हा जो 2 मल्टिप्लाय आहे तो राईट साईडला गेल्यानंतर डिवाइड होईल. दॅट इज मीन्स 2/2 विच इज इक्वल टू 1. म्हणजे काय केलं पहा, सुरुवातीला आपल्याला 2 आणि 7 ही दोन्ही टर्म कॅन्सल करत असताना, म्हणजे घालवत असताना आपण 7 ला प्रेफरन्स दिला. हा +7 -7 केलं, पुन्हा सॉल्व्ह करत गेलो, आणि हा इंटू 2 आहे तो आपण डिवाइड केला. या पद्धतीने आपल्याला m ची व्हॅल्यू मिळाली. सेम वे सपोज हे थर्ड एक्झाम्पल काय सांगते पहा, 3x + 12 विच इज इक्वल टू 2x - 4. आता आपण हे एक्झाम्पल जर ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल की आपल्याला x हे दोन्ही साईडला दिसतं. ते एका साईडला घेऊया, म्हणजे हा 3x तसाच असू दे, हा +2x लेफ्ट साईडला आल्यानंतर -2x होईल. हे जे नंबर आहेत फक्त कॉन्स्टंट नंबर ते एका बाजूला घेऊया, म्हणजे हा -4 तसाच असेल, +12 आहे तो राईट साईडला गेल्यानंतर -12 होईल. म्हणजेच पुढे सॉल्व्ह करत गेलो तर 3x - 2x लाईक टर्म्स असतील तरच ऍडिशन सबट्रॅक्शन करतो, म्हणजे x चा आन्सर x मध्ये लिहितो. 3 - 2 मीन्स 1, आणि पुढे आहेच -4 - 12. सेम साइन असेल तर ऍडिशन करतो. 4 + 12 16, आणि तेच साइन देऊन टाकतो. इथं आपल्याला डायरेक्ट x मिळालेला आहे.
इथं एक्स सोबत जर एखादा वेगळा कोइफिशियंट असता तर तो इकडे आपण डिवाइड केला असता, जसं इथं 2m होता. सेम वे फोर्थ एक्झाम्पल नेक्स्ट पेजवर घेऊया. फोर्थ इक्वेशन कसं आहे पहा. 5 into bracket x minus 3 which is equal to 3 into x plus 2. या थर्ड एक्झाम्पल मध्ये आपण 3x आणि 2x या दोन्ही टर्म एका साईडला घेतलेल्या होत्या. इथं ती स्टेप येण्या अगोदर इथं आपल्याला सुरुवातीला काही मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. जसं की 5 या लेफ्ट साईडला मल्टिप्लाय आहे आणि 3 या राईट साईडला मल्टिप्लाय आहे. 5 मल्टिप्लाय असतो म्हणजे त्या ब्रॅकेटमधला प्रत्येक टर्मला असतो. दॅट इज मीन्स 5 into x 5x मायनस 5 into 3 15. याच पद्धतीने 3 सुद्धा या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय असतं. म्हणजेच काय होतं 3 into x 3x प्लस 3 2 जार 6. म्हणजे आता ही जी आपल्याला स्टेप आलेली आहे ती या थर्ड एक्झाम्पल सारखी झाली. मग अशा वेळी आपण या 5x आणि 3x टर्म एका साईडला घेऊया. म्हणजेच 5x प्लस 3x चा मायनस 3x होईल. सेम वे मायनस 15 आहे राईट साईडला गेल्यानंतर प्लस 15 होईल. म्हणजेच पुढे सॉल्व्ह करत गेलो तर 5x मायनस 3x लाईक टर्म्स आहेत म्हणजे सबट्रॅक्शन होते 2x होईल. 15 प्लस 6 मीन्स 21. म्हणजे आम्हाला x फाइंड आउट करत असताना हा 2 मल्टिप्लाय आहे तो राईट साईडला गेला डिवाइड होईल. आता या 2 ने जर आपण 21 ला डिवाइड केलं तर डेसिमल फ्रॅक्शन मध्ये आन्सर येईल. त्याच्याऐवजी हे आन्सर असंच ठेवायचं. म्हणजेच आम्हाला x ची जी व्हॅल्यू मिळाली ती 21/2 असं आपण म्हणू शकतो. आता आपण हे जर फिफ्थ किंवा सिक्स्थ एक्झाम्पल ऑब्झर्व केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की लेफ्ट साईड ही जी ऍडिशन आहे त्यामुळे हे दोन नंबर आहेत, एक फ्रॅक्शन आहे एक रेग्युलर नंबर आहे किंवा इथं दोन्ही फ्रॅक्शन आहेत. अशा वेळी आपल्याला त्यांचे जे डिनॉमिनेटर आहेत ते जर सुरुवातीला आपण इलिमिनेट केले तर लगेच सोपं होऊन जातं. म्हणजे आपल्याला हा 8 जर कॅन्सल करायचा असेल तर या इक्वेशनच्या दोन्ही साईडनं आपण 8 ने मल्टिप्लाय करायचं. किंवा या सिक्स्थ एक्झाम्पल मध्ये आपल्याला 7 आणि 3 असे दोन डिनॉमिनेटर आहेत. म्हणजे 7 आणि 3 च्या टेबल मधला 21 हा नंबर आहे. त्या 21 ने जर बोथ साईडला आपण मल्टिप्लाय केलं तर आपला हा 7 आणि 3 कॅन्सल होतो. म्हणजे अशा पद्धतीने सुरुवातीला आपण ते डिनॉमिनेटर कॅन्सल करण्यासाठी प्रयत्न करायचा. मी डायरेक्ट समजा सिक्स्थ एक्झाम्पल घेतोय. आपल्याला इक्वेशन असं दिलेलं आहे y/7 प्लस y-4/3 विच इज इक्वल टू 2. आपल्याला हा 7 आणि 3 हे दोन्ही कॅन्सल करायचे आहेत. म्हणून या दोन्ही नंबरच्या टेबलमध्ये असणारा नंबर म्हणजे 21 आपण मल्टिप्लाय करतोय. लेफ्ट साईडला मल्टिप्लाय करणार याचा अर्थ लेफ्ट साईडच्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय होणार. म्हणजेच 21 इंटू y/7 प्लस 21 इंटू y-4/3. जसं लेफ्ट साईडला 21 ने मल्टिप्लाय केलं तसं राईट साईडला पण करूया. राईट साईडला फक्त एक टर्म आहे त्यामुळे एकाच टर्मला मल्टिप्लाय होईल. म्हणजेच तिथं जे होईल ते 21 इंटू 2. मग हे केल्यामुळे काय होतं की आपल्याला इथं 21 हा नंबर 7 आणि 3 च्या मल्टिपल मध्ये असल्यामुळं हा डिनॉमिनेटर कॅन्सल होतो. जसं 7 1 जार 7 3 जार 3 1 जार 3 7 जार. त्यामुळे डिनॉमिनेटर कॅन्सल झाले. मग उरलेलं आपण आहे असं लिहूया. 3 इंटू वाय 3y प्लस हा जो 7 आहे तो या दोघांना मल्टिप्लाय असतो. हा y-4 ला म्हणजे y ला आणि 4 ला दोघांना हवं तर आपण 7 इंटू y-4 असं लिहून घेऊ. आणि पुढचा जो आहे तो 21 2 जार 42 असं आपण म्हणू शकतो. आता आपण हा जो 7 आहे तो जरा मल्टिप्लाय करूया. 7 इंटू y 7y मायनस 7 4 जार 28 पुढं 42 आहे. शिवाय सुरुवातीला 3y आहेच. आता हे सॉल्व्ह करत असताना 3y प्लस 7y आपण 10y लिहू शकतो. मायनस 28 आहे तो राईट साईडला गेल्यानंतर प्लस 28 होईल. म्हणजेच 42 प्लस 28 म्हणजेच हे ऍडिशन किती होईल 8 प्लस 2 10 कॅरी ऑन 1 1 प्लस 2 3 प्लस 4 7 आणि इथं 10y असेल. फायनली आपण y फाइंड आउट करत असताना हा 10 मल्टिप्लाय आहे. राईट साईडला गेल्यानंतर डिवाइड होईल 70/10 दॅट इज मीन्स 7 असं आपण याचा आन्सर सांगू शकतो. म्हणजे आपण दोन्ही साईडला 21 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 7 आणि 3 ह्या जे डिनॉमिनेटर आहेत ते कॅन्सल झाले आणि एक रेग्युलर इक्वेशन आलं आणि नंतर आपण सॉल्व्ह करत गेलो. हेच फिफ्थ एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना आपण 8 ने जर मल्टिप्लाय केलं असतं तर सुरुवातीला इथं 8 ला 8 कॅन्सल झाला असता. इथं पुढे फक्त नंबर वाढले असते. मात्र एक रेग्युलर इक्वेशन आलं असतं. याच पद्धतीने अजून जी उदाहरणं ती पाहूया. सपोज 9th एक्झाम्पल आपण घेतलं. एक्झाम्पल असं आहे x-9 अपॉन x-5 विच इज इक्वल टू 5/7. यापूर्वीच्या इक्वेशन्स मध्ये आपल्याला डिनॉमिनेटरला फक्त एखादा नंबर असायचा.
तो कॅन्सल करत असताना त्याच्या मल्टिपल मधला आपण जो नंबर आहे तो दोन्ही साईडला आपण मल्टिप्लाय करत होतो. मात्र हे थोडंसं वेगळं आहे. मात्र यामधला एक सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. हा जो x-5 आहे तो संपूर्ण लेफ्ट साईडला डिवाइड आहे किंवा हा जो 7 आहे तो संपूर्ण राइट साईडला डिवाइड आहे. अशा वेळी या 7 न लेफ्ट साईडला आणि x-5 न राइट साईडला जर मल्टिप्लाय केलं तर ह्या टर्म आपोआप कॅन्सल होतील. म्हणजे त्याच्या डिनॉमिनेटर कॅन्सल होईल. म्हणजे मी काय म्हणतो लक्षात घ्या. हा 7 लेफ्ट साईडला आला त्यामुळे मल्टिप्लाय झाला. मग हा 7 आला मल्टिप्लाय म्हणजेच तो फक्त न्यूमरेटरला म्हणजेच x-9 ला मल्टिप्लाय होतो. सेम वे हा जो x-5 आहे तो राइट साईडला गेला म्हणजे तो 5 ला मल्टिप्लाय होणार म्हणजेच 5 इंटू x-5. म्हणजे या पद्धतीने हे डिनॉमिनेटर कॅन्सल झाले. म्हणजे हा लेफ्ट साईडला घेतला मल्टिप्लाय झाला, हा सुद्धा राइट साईडला घेतला मल्टिप्लाय झाला. आता आपल्याला हे रेग्युलर एक्झाम्पल आहे म्हणजे 7 न या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचं, 5 न दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय होईल 7 इंटू एक्स 7x मायनस 7 9 आर 63. सेम वे 5 इंटू एक्स 5x मायनस 5 5 आर 25. मग यानंतर आपण या 7x आणि 5x ह्या लाईक टर्म्स आहेत एका बाजूला घेऊया. म्हणजेच हा 7x असेल प्लस 5x मायनस 5x होईल. हा मायनस 25 तसाच असेल प्लस 63 होईल. हा मायनस 63 राइट साईडला गेल्यानंतर प्लस 63 होणार. 7 मायनस 5 दॅट मीन्स 2. x हे सेम व्हेरिएबल आहे दोघांमध्ये आणि इथं आपण प्लस 25 सॉरी मायनस 25 प्लस 63 अपोजिट नंबर असेल तर आपण सबट्रॅक्शन करतो. म्हणजे 63 मधून आपण 25 सबट्रॅक्ट करूया. 5 प्लस 8 13 कॅरी ऑन 1 6 मायनस 3 3 म्हणजे 38 आन्सर येते. मोठा नंबर पॉझिटिव्ह मध्ये आहे म्हणजे पॉझिटिव्ह प्लस 38 आन्सर असेल. हा 2x ची व्हॅल्यू झाली म्हणजेच x ची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना 38 हा 2 राइट साईडला आल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजेच आपल्याला x ची व्हॅल्यू मिळत असताना 19 2 आर 38 म्हणजे x ची व्हॅल्यू आपण 19 आहे असं म्हणू शकतो. म्हणजे या इक्वेशन मध्ये आपल्याला सुरुवातीला जो डिनॉमिनेटर होता तो कॅन्सल करत असताना आपण त्याच्या फक्त साईड चेंज करून घेतल्या. त्यामुळं हा रेशो एक प्रकारे होता. त्याच्यावरून आपल्याला हा प्रॉडक्ट मिळाला आणि ते पुढे सॉल्व्ह करत असताना आपल्याला आपोआप x ची व्हॅल्यू मिळाली. याच पद्धतीने जर आपण 10th एक्झाम्पल पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला हा 3 जर इलिमिनेट करायचा असेल तर इक्वेशनच्या बोथ साईडला 3 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. किंवा 11th एक्झाम्पल मध्ये 4 कॅन्सल करण्यासाठी दोन्ही बाजूला 4 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. परंतु हा जो 4 डिनॉमिनेटर आहे तो संपूर्ण लेफ्ट साईडचा आहे. याचा अर्थ मग डायरेक्ट हा 4 फक्त मल्टिप्लाय केला तरी चालतो. बोथ साईडला 4 ने मल्टिप्लाय करायच्या ऐवजी हा 4 जो आहे तो राइट साईडला गेल्यामुळे मल्टिप्लाय झाला. हा इथून डायरेक्ट पाठवू शकतो. हा 3 जो आहे तो राइट साईडला पाठवू शकत नाही कारण हा 3 जो आहे तो फक्त y-4 चा डिनॉमिनेटर आहे. 3y ला नाहीये. दोघांना असतात तर हा 3 डायरेक्ट आपण राइट साईडला पाठवला असता. इथं मात्र आपण इक्वेशनच्या दोन्ही साईडला 3 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. मात्र हे 11 टाइपचे एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह करत असताना आपण काय करू सुरुवातीला इक्वेशन लिहितोय बी प्लस इन ब्रॅकेट बी प्लस 1 पुन्हा सांगितलेलं आहे इन ब्रॅकेट बी प्लस 2 या संपूर्ण लेफ्ट साईडला डिवाइड आहे 4 विच इज इक्वल टू 21. जसं आपण 7 लेफ्ट साईडला घेतला किंवा हा ब्रॅकेट राइट साईडला घेतला त्या पद्धतीने हा 4 आपण राइट साईडला पाठवूया. म्हणजेच हा बी प्लस 1 प्लस असताना आपण ब्रॅकेट काढले तर काही फरक पडत नाही. म्हणजे आहे अशा टर्म्स लिहिलेल्या आहेत विच इज इक्वल टू 21 इंटू 4 म्हणजेच आपण म्हणू शकतो 84 या पद्धतीने याचा आन्सर असेल. आता लेफ्ट साईडला बी प्लस बी म्हणजेच 3b म्हणणार 1 प्लस 2 दॅट इज मीन्स 3 म्हणजेच 3b प्लस 3 इज इक्वल टू 84 होईल. म्हणजे जर पुढे सॉल्व्ह करत गेलो आपण तर 3b इज इक्वल टू प्लस 3 आहे राइट साईडला गेल्यानंतर 84 मायनस 3 होईल. म्हणजेच 3b चे जे आन्सर मिळेल आम्हाला ते 81 मिळेल. म्हणजेच इथं आपल्याला बी फाइंड आउट करत असताना 3 मल्टिप्लाय आहे राइट साईडला गेल्यानंतर तो डिवाइड होईल. म्हणजेच 3 2 जार 6 कॅरी ऑन 2 3 7 जार म्हणजेच 27 3 जार 81 आपण म्हणू शकतो. म्हणजे आम्हाला बी चं जे आन्सर मिळालं म्हणजे जी व्हॅल्यू मिळाली ती 27. इथं काय केलं पहा हा 4 जो आहे तो संपूर्ण लेफ्ट साईडचा डिनॉमिनेटर होता तो फक्त राइट साईडला पाठवला. किंवा यापूर्वीची आपण जी उदाहरणं सोडवत होतो 3 नको आहे म्हणून सगळीकडे 3 ने मल्टिप्लाय केलं. 4 नको आहे सगळीकडे म्हणजे दोन्ही बाजूंना 4 ने मल्टिप्लाय करा तरी चालेल. म्हणजे लेफ्ट साईडला जेव्हा आपण 4 ने मल्टिप्लाय करू तेव्हा 4 ला 4 कॅन्सल होईल आणि राइट साईडला 21 इंटू 4 येणारच आहे. पुढे सॉल्व्ह करत गेलो तर याच पद्धतीने आपण सोडवू शकतो. याच पद्धतीने तुम्ही उरलेली उदाहरणं सोडवू शकाल. तर या व्हिडिओमध्ये आपण इक्वेशन्स इन वन व्हेरिएबलवर आधारित अशी वेगवेगळी जी उदाहरणं ती पाहिलेली आहेत. यावर आधारित जे काही वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते आपण पुढील प्रॅक्टिस सेटमध्ये पाहूया.
जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. इयत्ता 8वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक यू.